आज सुट्टी असल्यामुळे आमचा मोर्चा निघाला चिक्कूच्या झाडाकडे, कारण चिक्कूचे झाडं असे पूर्ण लगडून गेले होते. प्रत्येक फांदीला आणि फांदीच्या पेराला असे चिक्कू भरघोस लागलेले होते. लेकरांना सर्व झाडांची ओळखी व्हाव्या आणि सोबत आपल्यालाही हा अशी मिश्र फळबाग लावण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे. हे आणखी एक झाड, हे सुद्धा असेच फळांनी पूर्ण लगडून गेलेले आहे. प्रत्येक फांदीला आपल्याला चिक्कू लगडलेले पाहायला मिळत आहे. त्यांना तोडण्याचा आज आम्ही प्लॅन केला, कारण पक्ष्यांनी चिक्कूचे पाड खायला सुरुवात केलेली आहे. पाड म्हणजे झाडावरच पिकलेलं फळ. असे ज्यावेळेस एक दोन फळं पक्ष्यांनी खायला सुरुवात केले की आता या झाडावरचे फळ आपण उतरू शकतो, असा एक संकेत आपल्याला मिळतो. त्याप्रमाणे मग आम्ही चिक्कू तोडण्याची आज मोहीम ठेवली. चिक्कू तोडताना एक अडचण आहे की फांदीपासून आपण फळ वेगळे केले की तिथून एक दुधासारखा पदार्थ निघतो, जो अतिशय चिकट असल्यामुळे फेविकॉल सारखाच हातापासून तो निघत नाही. त्यामुळे मग लेकरांनी हातामध्ये ग्लोव्ज घालून हा त्रास कमी करण्याचा एक प्रयत्न केलेला आपल्याला आता या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याला लेकरं इको फ्रेंडली फेविकॉल असंच म्हणत होते, कारण त्याचा कलरही सेम तसाच असतो. साधारणतः असे फळं काढल्यानंतर एक 5-6 दिवसानंतर हे पिकत असतात. म्हणतात ना, मेहनत का फल मीठा होता है, त्याप्रमाणे आम्हाला याचा अनुभव येतोय. आणि त्याचे एक प्रत्यक्ष प्रमाण असे झाले की आम्हाला साधारण 3-4 चिक्कूचे पाड तिथंच सापडले, ज्याचा आस्वाद लेकरांनी जागेवरच घेतला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण बघू शकतो.